सो फ्रेंड बघा कसं पाणी भरलेलं आहे, खचाखच पाणी भरलेलं आहे, खचाखच. अजिबात काही चान्स नाही, गाड्या जाऊ शकत नाही. हे बघा ही रिक्षा गेली होती मागाशी, परत आलेली आहे. माझी इलेक्ट्रिक बाईक आहे, माझी गाडी जाऊ शकते, पण प्रॉब्लेम असा आहे की जर एखादी फोर व्हीलर एखादी रिक्षा बाजूने जात असेल तर गाडीचा बॅलन्स जातोय, अक्षरशः आपण पडू शकतो. मी तुम्हाला दाखवतो पुढे. बघा व्यवस्थितरित्या बघा, ही अशी लाट निर्माण होते आणि बाईकचा बॅलन्स जातोय. मी अर्ध्यापर्यंत गाडी घेऊन गेलो होतो आणि परत आलो. हे बघा हे आपले बाईकवाले बंधू चाललेले आहेत, पण खूप रिस्की आहे. जशी एखादी फोर व्हीलर येईल तसं तुमचा बॅलन्स जाऊ शकतो. अजिबात मी सुटू नका. आणि पाणी देखील खरंच खूप घाण पाणी आहे, पण फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे. आपण सध्या आहोत जुईनगर रेल्वे स्टेशनपासून 2 मिनिटाच्या अंतरावर, कामधेनू टावरच्या खाली. हे बघा आपले गोवर काका पण चाललेले आहेत. गोवर काका गेलेले आहेत फिरवून. खूप रिस्की आहे. आता ही जी गाडी तुम्हाला दिसते माझ्यासमोर, ही बर्कमॅन, ही मगाशी अक्षरशः पाण्यामध्ये तरंगत होती. खूप जास्त रिस्की आहे या पाण्यातून पुढे जाणं. आपण पुढे नाही जाऊ शकत आणि ही रिस्क कोणीच घेऊ नका. बघा 1-2 दिवस फक्त पाऊस पडलाय आणि ही परिस्थिती आहे जुईनगरच्या सर्व्हिस रोडची. जो रस्ता पुढे LP कडे जातो आणि इकडनं पुढे सानपाड्याकडे जातो. ज्या मोठ्या हायटेड गाड्या आहेत त्या जात आहेत, पण त्यांच्यामुळे जी एक लाट निर्माण होते त्याच्यामुळे बाईकवाले अक्षरशः पडत आहेत. खूप रिस्की आहे, खरंच खूप जास्त रिस्की आहे. सो फ्रेंड अशीच सेम परिस्थिती सानपाडा ब्रिजच्या खाली, जिथून वरतून ट्रेन जाते मुंबई आणि ठाण्यासाठी. बघा समोर ही कार, हुंडाईची एक छोटीशी कार आहे, ती अक्षरशः बुडलेली आहे आणि माझ्यामध्ये तरी कमरेपर्यंतचं पाणी आहे. इथे खूप बिकट अशी परिस्थिती आहे. बघा हाँ जाओ जाओ पीछे जाओ आराम से जाओ. दोन मिनटं